खोपोली महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत आयोजित अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ या व्यापार प्रदर्शनाला खोपोलीत चांगला प्रतिसाद मिळत आहे। लोहाणा हॉल सेंट्रल बँक समोर बाजारपेठ येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष कुलदीप शेंडे व हस्तिमल माणिकचंद ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात फोटोपूजन करून झाली। यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक किशोर पाटील, सानिया शेख, अश्विनी अत्रे तसेच अजय इंगुळकर, हेमंत नांदे, अमित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। प्रदर्शनात विविध स्वदेशी उत्पादने, लघु उद्योगांच्या वस्तू तसेच आरोग्य व आध्यात्मिक सेवांचे स्टॉल लावण्यात आले आहेत। रेयांश अमृत ज्यूस आणि सुखी वास्तू स्पिरिच्युअल सर्व्हिसेस या स्टॉलना नागरिकांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे। या प्रदर्शनाच्या आयोजनात युवा उद्योजक संजय तन्ना यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। नमस्कार, मी संजय तन्ना। आज आपण खोपोलीमध्ये लोहाणा हॉल येथे अमृत योजनेअंतर्गत अमृतपेठचा कार्यक्रम आपण इकडे घेतलेला आहे। इकडे आज असंख्य आपले जे उत्पादक आहेत, गृह उद्योगवाले लोक आहेत आपले, किंवा MSMEची लघु उद्योग, MSME स्टार्टअप, तर या सगळ्या लोकांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आज अमृत योजनेअंतर्गत अमृतपेठ मार्फत इकडे आज लोहाणा हॉलमध्ये मांडण्यात आलेलं आहे। आणि तुम्ही पाहत आहात की आज खोपोलीमध्ये ओपन कॅटेगरीच्या लोकांना कुठल्याच गोष्टीची योजना किंवा एक पाठबळ मिळत नाही आहे। ते पाठबळ देण्याचं काम आज महाराष्ट्र शासनाने अमृत या संस्थेमार्फत केलेलं आहे। तर त्याचा लाभ जो आहे तो या प्रत्येक उत्पादन करताना किंवा म्हणजे आपले नवीन जे आपले उद्योजक असतील त्यांनी तो घ्यावा। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खोपोलीच्या सर्व जनतेला विनंती करतो की हा जो कार्यक्रम आहे तो आज 6 मार्च रोजी, आज आहे 7 मार्च 8 मार्च या 3 दिवसाकरिता इकडे आज हा बिझनेस एक्सपो आज ठेवण्यात आलेला आहे। तर सर्वांनी या बिझनेस एक्सपोला भेट द्यावी विनम्र विनंती।